आता जागेच्या किमती बऱ्याच वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही रिडेव्हलपमेंट हा कन्सेप्ट घेतला किंवा डेव्हलपमेंटवर जागा घ्या आणि सुरुवात करा असं मला वाटतं की त्यावेळेस तुम्हाला जागेचे पैसे लावायला लागणार नाही आणि तुम्ही मार्केटिंग करून थोडा पैसा टाकला आणि ते चालू केलं तर मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंटमध्ये पण तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. रिडेव्हलपमेंटचे आता बरेच फायदे, FSI पण 20% आपण कॉर्पोरेशन वाढवून देतोय रिडेव्हलपमेंटला. नक्की हा व्यवसाय निवडा असं मला मनापासून वाटतं आणि विविधता आणा की 89-90 सालच्या बिल्डिंग आणि आत्ताच्या बिल्डिंगचं कम्पॅरिझन करून काही तुम्ही नवीन दिलं तर नक्कीच ग्राहक हा तुमच्याकडे येईल आणि पारदर्शकता ठेवली तर तुमचं ब्रँडिंग हळूहळू ब्रँड नेम तयार होईल. आणि तुम्ही विचार कराल तर इथं तुम्हाला 8-10 बिल्डिंग बांधल्यानंतर तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश होईल. तो जो क्राऊड येईल तो तुम्हाला तो पूर्ण परत ग्राहक येत जातील आणि तो चक्र तुमचं चालत जाईल. तरी मला आता असं वाटतं तुमच्या मनात काही प्रश्न असतील बिझनेस मॅनेजमेंट बद्दल तर तुम्ही विचारले तर मी नक्कीच माझे अनुभव तुम्हाला मी शेअर करू शकतो. सर, आम्ही ज्यावेळेस नवीन सुरुवात करतो त्यावेळेस असं वाटतं की लेआउटमध्ये काम केलं पाहिजे की कन्स्ट्रक्शनमध्ये केलं पाहिजे की कोणाकडे भांडवल नसेल तर त्यांनी फक्त ब्रोकरिंग केली पाहिजे की मार्केटिंग केली पाहिजे. कारण रिअल इस्टेटमध्ये पण अनेक रस्ते दिसतात, तर कुठे स्पेशालिटी केली पाहिजे की जे येईल ते केलं पाहिजे रिअल इस्टेटमध्ये, थोडं त्याबद्दल आम्हाला सांगा. हा चांगला प्रश्न आहे तुमचा. मला असं वाटतं की तुम्ही अनुभवासोबत बिल्डिंग लाईन पण सर्च करत गेले पाहिजे की एखादा प्लॉट तुम्ही सर्च करतात, एखादा ठिकाण तुम्ही अगर या क्षेत्रात आहात तर तुम्ही जागा निवडत राहणार आणि अनुभव घ्या. एखाद्या बिल्डरकडे तुम्ही स्वतः काम करा, टॉप टू बॉटम एखादी बिल्डिंग तुमची झाली तोपर्यंत तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी सर्च करत राहा की तुम्हाला कुठं इनफ्लो आउटफ्लो तुमचा मॅच होईल आणि 2 पैसे तुम्हाला भेटतील. तर मला असं वाटतं की तुम्ही पहिली अनुभव घेत राहा एखाद्या बिल्डरकडं आणि त्यासोबतच तुम्ही जागा निवडीचं काम करत राहा. कारण बऱ्याच जागा आपण बघतो टायटल हे ते रिडेव्हलपमेंटमध्ये तर फार तुम्ही 100 जागा बघाल तेव्हा तुम्हाला एखादी पसंत येईल आणि त्यानंतर डील वाढवाल पुढे जाईल. यामध्ये भांडवलाचा विषय फार मोठा येतो की माझ्या काळात 1989 साली ना आमचं लँड कॉस्ट 30% होती, आता लँड कॉस्ट 70% झालेली. तेव्हा आम्हाला भांडवल फार कमी लागायचं. 3000 रुपये वार जागा भेटायची, 2000 वार भेटायची आणि आम्हाला 25 रुपये फूट नफा भेटायचा त्यावेळेस. आता जागेच्या किमती बऱ्याच वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही रिडेव्हलपमेंट हा कन्सेप्ट घेतला किंवा डेव्हलपमेंटवर जागा घ्या आणि सुरुवात करा असं मला वाटतं की त्यावेळेस तुम्हाला जागेचे पैसे लावायला लागणार नाही आणि तुम्ही मार्केटिंग करून थोडा पैसा टाकला आणि ते चालू केलं तर मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंटमध्ये पण तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. रिडेव्हलपमेंटचे आता बरेच फायदे, FSI पण 20% आपण कॉर्पोरेशन वाढवून देतोय रिडेव्हलपमेंटला. तर रिडेव्हलपमेंट हा पण एक चांगला आहे की रिडेव्हलपमेंट पण बघत राहा. छोटी एखादी बिल्डिंग तुम्ही भेटली तर त्यांच्या समाधानाशी मीटिंग करा आणि त्याच्यातनं केलं तर तुमचा प्लॅटफॉर्म पण भेटू शकतो कमी भांडवल लावता. वर्तमानात तर काम करतोच आहे, परंतु भविष्याच्या दृष्टीने आता जर ते प्लॅनिंग केलं तर ते आमच्यासाठी चांगलं आहे. डिजिटल मार्केटिंग बऱ्याच वेगाने वाढत चाललंय. जग समजा तुमच्या मोबाईलमध्ये झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यावर जास्त भर दिला तर मला वाटतं की आता आपण बरेच एक्झिबिशन बघतोय, दुबईला मुंबईला एक्सपो होतात, त्याच्यात तुम्ही सर्च करत राहा. प्रत्येक बिल्डराचे ब्राउचर गोळा करून ते प्लॅन कसा बनवतात, काय करतात आणि भविष्यात काय देणार आहे. जसं आता तुम्ही म्हणतात की दर 5 वर्षांनी काय होणार आहे, हाच प्रश्न मी 2090ला विचार करायचो तेव्हा पटेल लॉबी फार मोठ्या प्रमाणात होती. तर आपण यांच्यापेक्षा काय वेगळं देऊ शकतो. मग आपण पुण्याला सर्च करतो, मग नाशिकला पुण्याच्या काही कन्सेप्ट आणतो, मग मुंबईला सर्च करतो, मग मुंबईच्या काही कन्सेप्ट आणतो. आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मुंबई पुढे आहे, पुन्हा पुढे आहे, तर ते लोक नवीन नवीन देत राहतात. तर तुम्ही आता मी बेंगलोरला बरेच मागे सर्च करायला गेलो होतो कमर्शियल कॉम्प्लेक्स कसं बनणार, नोएडाला मी 3 दिवस थांबून आलो होतो. हेच सर्च केल्यानेच तुम्हाला कळेल की पुढं आपल्या नाशिकपेक्षा पुढं जे शहर आहे त्याच्यात तुम्ही सर्च केला तर हा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर्टी एक तर रिडेव्हलपमेंट येईल किंवा डेव्हलपमेंटला 30% 40% जसा स्पॉट राहील तसं त्यांच्याशी संपादन करा तुम्ही लँड ओनरशी आणि मग त्या प्लॅटफॉर्म जा, त्याचा एक विश्वास संपादन करा. डेव्हलपमेंट हा असा आहे की फक्त विश्वासाचा मुद्दा आहे की सुरुवात आणि चावी देण्यापर्यंतच नसतो की पूर्ण नंतरचं पण हा विश्वास जागा मालक आणि तुमच्यातला विश्वासाचा मुद्दा आहे की तुमच्यावर तुम्ही कोणाचा रेफरन्स द्या की तुम्ही गॅरंटी घेईल तो लँड ओनर की तुम्ही बिल्डिंग पूर्ण कराल, त्याला भांडवल दाखवा आणि उच्च दर्जाचं काम द्या. बऱ्याच वेळा मी बघतो की बिल्डर लोक बुकिंग झाल्यावर 70 रुपयाची टाईल्स मग 30 रुपयात लावतात, क्लायंटला कळत नाही, एरियामध्ये चोरी करतात. ह्या तुम्ही प्रामाणिक राहा
आयुष्यभर एक बिल्डिंग जास्त बांधा पण प्रामाणिक राहा, तुम्ही बरोबर प्लॅटफॉर्म भेटत जाईल आणि पुढे पुढे जात जाणार. सर आपल्या हर एक प्रोजेक्टमध्ये काहीतरी डिझाईनमध्ये युनिकनेस असतो. जसं 3 लीव्हजमध्ये आपण एक 3 लीव्हजच्या शेपमध्ये आपण बिल्डिंग रेसिडेन्स डिझाईन केले, त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मी तुम्हाला म्हटलो की 1989 साली जेव्हा मी बिल्डिंग बनवायचो 3 फुटाचा आमचे कपाटन मारायचा असेल तरी त्रास व्हायचा. तर त्या गोष्टी मला फार खटकत होत्या. दरवाजे बघितले तर आपण 2.5 फूट बाथरूमाचे 2 फुटाचे दरवाजे केलेले असेल. आता या जुन्या बिल्डिंग बघा, त्यावेळेस मी पहिली माझी बिल्डिंग जी बनवली त्याच्यात मी 4 फुटाचा मेन डोअर ठेवला होता. आपण जातानाच ह्यूज आपला हॉल वाटला पाहिजे. व्हेंटिलेशन फुलसाठी तुम्ही 1.5 फुटापासूनच तुमच्या विंडोज घ्या. असं तुम्ही अगर वेगळे पण देणार नाही तर तुमच्याकडे गिऱ्हाईक येणार काय? कारण त्याला पूर्ण आयुष्य त्याच्यात राहायचं असतं. मग तो रोज तुम्हाला हे देईल. नाही तर तुम्ही आता तेच प्लस पॉइंट केलं तर तोच गिऱ्हाईक 4 गिऱ्हाईकांना घेऊन येईल आणि त्याच्याकडे येणारा जो असतो क्लायंट किंवा त्यांच्याकडे जे पाहुणे येतात किंवा जे येतात तर ते पहिली प्रश्न विचारतात कोणत्या बिल्डरनी बांधलेली. मग तो जे प्लस पॉइंट पण आहे मायनस पॉइंट पण आहे. मी असं सांगाल की बिल्डिंग बनवतानाच तुम्ही अशी बनवा की 25 वर्षानंतर पण जेव्हा त्यांच्या इथे लग्न किंवा काही असेल तर आपल्याला बोलवलं पाहिजे त्यांनी. आणि बिल्डर लोक जात नाही आपल्या बिल्डिंग मध्ये, मला माहिती आहे. बरेच प्रॉब्लेम्स राहतात. पण मला असा अनुभव आहे की मला 89-90चे पण लोक मला पहिली बोलवतात कारण मी त्यांचा तसा विश्वास आणि तसं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पण तुम्ही शब्द द्याल ती बिल्डिंग त्या 12 महिन्यात कशी पूर्ण करायची, मग तुम्ही व्याजावर घ्या, कसं पण पैसे घ्या, ती बिल्डिंग पूर्ण करा आणि त्यांना दिलेला शब्द पाळा, तरच तुमच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या बिल्डिंगला तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज भेटेल. कारण त्यांनी आयुष्याचे सर्व पैसे आपल्याकडे दिलेले राहतात बिल्डरांकडे. त्याच्यानंतर त्यांनी जो कर्ज घेतलेला राहतं तो पण 20 वर्षानंतर फेडणार राहतो. म्हणजे त्याच्यात बराच आपल्या वास्तूमध्ये दुवा आपल्याला भेटली पाहिजे. आपल्या वास्तूत तो सुखी राहायला पाहिजे. ग्राहक हाच केंद्रबिंदू माना तुम्ही.